पिंपळगाव रेणुकाई येथील रेणुकादेवी यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक उत्साहात. शेकडो वर्षांची परंपरा आजही मोठ्या उत्साहात होतो. आई जगदंबेचा यात्रा उत्सव. हजारो भाविकांनी घेतला श्री रेणुका मातेच्या दर्शनाचा लाभ. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त शेकडो वर्षांची परंपरा असली आई जगदंबेची पालखी मिरवणूक दिनांक 30 मार्च 2026 रोजी सोमवार या दिवशी संपूर्ण गावामध्ये भव्य अशी आई जगदंबेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो संख्येने भाविक यात्रेसाठी आले होते. या यात्रेनिमित्त गावातील प्रत्येकाच्या घरी पाहुणे मंडळींचे आगमन चालले असते. तसेच पिंपळगाव रेणुकाई येथील प्रत्येक घरच्या लेकीवळी देवीच्या दर्शनासाठी आपल्या माहेराला माता रेणुका देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. आई रेणुका माती ही माहूरगडचीच आहे अशी आख्यायिका आहे. पिंपळगाव रेणुका येथील पुरातन काळामध्ये एका भक्ताच्या स्वप्नामध्ये येऊन देवीने सांगितले, मी तुझ्या गावातच तुला दर्शन देईल. तेव्हापासून रेणुका देवीची स्थापना पिंपळगाव रेणुका येथे झाली अशी आख्यायिका आहे. आई रेणुका देवी ही नवसाला पावणारी म्हणून भाविकांची पुरातन काळापासून चालत आलेली श्रद्धा आहे. हजारोंच्या संख्येने आलेले भाविक आपले नवस फेडतात. ही यात्रा घटस्थापनेपासून 7 दिवस चालते. माता रेणुका देवीच्या पालखी मिरवणुकीमध्ये दूरवरून सुप्रसिद्ध व नामवंत असे बँडवाले आपली कला सादर करतात. वाघे मुरळी, लोककलावंत, भारुड भजन तसेच पहिलवान, तरुण, मलखांब व लाठीकाठी फिरवणे अशा विविध कलांचे साजरीकरण करतात. संपूर्ण गावामध्ये यावेळी आनंदाचे वातावरण असते. प्रत्येकाच्या दारी आपापल्या अंगणामध्ये सडा रांगोळी करून देवीच्या पूजेसाठी हजारो संख्येने महिला भाविक सज्ज असतात. देवीची ठिकठिकाणी पूजा करून, आरती करून मनोभावे पूजा अर्चना केली जाते. यावेळी हजारो भाविक तसेच भाविक दर्शनाचा लाभ घेतात. ठीक रात्री 11 वाजता निघालेल्या मिरवणुकीचा समारोप सकाळी 5 वाजता देवीच्या मंदिरात होतो. त्यानंतर देवीला अलंकार चढवून पूजा आरती केली जाते. त्यानंतर सतत 2 दिवस ऐतिहासिक जंगी कुस्त्यांचा मोठा आखाडा भरवला जातो. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नामवंत व सुप्रसिद्ध असे पैलवान पिंपळगाव रेणुकाई येथील यात्रेनिमित्त आपली हजेरी लावतात. यात्रेनिमित्त होणाऱ्या कुस्त्यांवर लाखो रुपयांचे बक्षीस दिले जाते. पिंपळगाव रेणुकाई येथे येणारे प्रत्येक पैलवान समाधान व्यक्त करत असतात. यात्रेला आलेल्या सर्व भाविकांची गावकऱ्यांच्या वतीने फराळाची तसेच भोजनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. आलेल्या कोणत्याही भाविकांची गैरसोय होऊ नये याकडे गावकरी लक्ष देऊन असतात. ग्रामपंचायतच्या वतीने तसेच संपूर्ण गावातून देवीच्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात वर्गणी दिली जाते. दुसऱ्या दिवशी देवीला नवस केलेल्या भक्तांच्या वतीने वगदा वगदीच्या मिरवणुका असतात. यावेळेस शेकडो किलो रेवडी उधळण्याची परंपरा आहे. त्यानंतर सतत 2 दिवस ऐतिहासिक कुस्त्यांचा मोठा आखाडा भरवला जातो. अखिल महाराष्ट्रातील आलेले नामवंत व सुप्रसिद्ध पैलवान आपल्या कुस्तीची कसब दाखवतात. लहान मुलापासून तर मोठ्या पैलवानांपर्यंत भरघोस असे बक्षीस गावकऱ्यांच्या वतीने दिले जाते. लाखो रुपयांचे वाटप या कुस्त्याच्या आखाड्यामध्ये होते. कोणत्याही पैलवानावर अन्याय होणार नाही याची दक्षता गावकरी घेतात. तसेच शेवटच्या दिवशी महाभंडाऱ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. संपूर्ण गावातील तसेच पिंपळगावच्या परिसरातील हजारोंच्या संख्येने भाविक भोजनाचा लाभ घेतात. शेवटच्या दिवशी पालखीमध्ये व यात्रा संपेपर्यंत जे दफडे वादक व बँडवाले सेवा देतात यांना गावकऱ्यांच्या वतीने सर्वांना मानधन देऊन सत्कार केला जातो. तसेच यात्रेनिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारध पोलीस ठाण्याचे पोलीस प्रशासन सज्ज राहून अगदी चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. त्यांचाही गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात येतो.